नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गीत इव्हेंट्समध्ये. गणेश चतुर्थीचा सण जवळ आलेला आहे आणि सण जवळ आला की सगळ्यांना एकच प्रश्न सतावतो की घरच्या बाप्पांचे डेकोरेशन कसे करावे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम ट्रेंडी आणि एलिगंट व्हाईट थीम गणपती डेकोरेशन आयडियाज. हे डेकोरेशन केवळ डोळ्यांना सुखावणारे नाही तर मनालाही शांतता देणारे आहे. चला तर मग पाहूया बाप्पांसाठी काही सुंदर, पवित्र आणि लेटेस्ट व्हाईट डेकोरेशन आयडियाज. व्हाईट थीम ही पवित्रता, शांती आणि सौंदर्याचे प्रतीक मानली जाते. बाप्पांची मूर्ती जर साधी किंवा मोत्यासारख्या रंगात असेल तर व्हाईट थीम डेकोरेशन त्यांच्या सौंदर्यामध्ये भर घालेल. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरामध्ये गणपती बाप्पांसाठी व्हाईट थीमने डेकोरेशन केले की त्या ठिकाणी एक विशेष सकारात्मक आणि शांततादायक वातावरण तयार होते. या डेकोरेशनसाठी आपण मोगरा, निशिगंध किंवा पांढऱ्या आर्टिफिशियल फुलांचा सुंदर बॅकड्रॉप तयार करू शकतो. व्हाईट डेकोरेशनमध्ये लाईट्स खूप महत्त्वाचा भाग आहे. वॉर्म व्हाईट LED लाईट्स, फेरी लाईट्स किंवा पांढऱ्या रंगाच्या कंदिलांनी संपूर्ण डेकोरेशन दिव्य आणि झगमगीत दिसते. विशेषतः रात्रीच्या वेळेला अशा लाइटिंगमध्ये बाप्पांचे रूप अधिक तेजस्वी भासते. जर तुम्हाला फक्त व्हाईट थीम नको असेल तर तुम्ही त्याबरोबर गोल्डन, सिल्वर किंवा पेस्टल शेड्स जसे की पीच, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर यांचे कॉम्बिनेशन वापरू शकता. ते संपूर्ण डेकोरेशनला रिचनेस देते आणि बेसिक व्हाईट थीमला डिस्टर्बही करत नाही. जर तुमच्या घरामध्ये जागा कमी असेल तरीही व्हाईट थीममुळे डेकोरेशन मोठे आणि खुले वाटते. छोट्या जागेमध्ये व्हाईट कलर हा रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे डेकोरेशन स्पेशियस आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. व्हिडिओमध्ये व्हाईट थीम डेकोरेशनच्या खूप साऱ्या आयडियाज दिलेल्या आहेत. त्यामधील तुमच्या चॉईसची आयडिया तुम्ही लोकल डेकोरेटरला दाखवून त्यांच्याकडून हे काम करवून घेऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही रिअल किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स सिलेक्ट करू शकता.
तर या होत्या व्हाईट थीम गणपती डेकोरेशन आयडियाज. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर एव्हरीवन. बाय बाय.